नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेत अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून महाराष्ट्रातील बळीराजांसाठी मकर संक्रांतीचा सण खूप आनंदाचा ठरणार आहे। पीएम नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 8व्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या तारखेला तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे की मोदी साहेबांकडून बोललं जातं की मकर संक्रांतीचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे। केंद्र सरकारने 2000 रुपये आणि राज्य सरकारने 2000 रुपये अशी एकूण 4000 रुपयांची भेट शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळेच नरेंद्र मोदी साहेबांनी मोठी घोषणा केल्याचं समोर आलं आहे। नरेंद्र मोदी हे नेहमी शेतकऱ्यांचा देशाचा कणा मानतात, त्यामुळे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्तावरील म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला मोदींच्या हस्ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता निधी हा वितरित केला जाणार आहे। खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असताना 2000 रुपयांची रक्कम ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि 4000 रुपयांची रक्कम ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे आपण पाहूयात। आता सर्वात आधी हा प्रश्न आहे की खात्यामध्ये नेमकी किती रक्कम जमा होणार। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर एकत्र आले तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4000 रुपये जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक कारणांमुळे अडकले होते आणि मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे। संक्रांतीच्या वाणासारखे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेती कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य सरकार करत आहे, परंतु शेतकरी हा देशाचा कणा आहे अशी मोदी साहेबांची घोषणा आहे। तर शेतकरी हा देशाचा कणा आहे असे मोदी साहेब म्हणत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना घामाचा फळ हे मिळालंच पाहिजे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर नमो शेतकरी योजनांचे पैसे वितरित होणार आहे। पीएम नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबल्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित होणार आहे। पीएम नरेंद्र मोदी साहेब मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्तावरील डीबीटीचे बटन दाबतील आणि तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती देखील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची नोंद केली जाणार आहे। मॅपिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत हा एक चेक करणार आहे। तुमचा बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असण्यावरती तुमच्या सातबाऱ्याची नोंद सरकार घेत आहे। मोदी साहेबांनी फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडल्याचे सांगितलं जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी पीएम नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहेत की नमो शेतकरी योजनेसाठी जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला निधी दिला तेव्हाच मोदी साहेबांनी फक्त सातबाऱ्याची नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यास सांगितलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत की नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्याची नोंद आहे की नाही हे कसं बघायचं हे आपण पाहूयात। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूया, कारण सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा अधिकृत वेबसाईटवरती बेनिफिशरी स्टॅटस हे ऍक्टिव्ह झाला आहे का हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण त्या शेतकऱ्यांना देखील संक्रांतीला बोनस स्वरूपामध्ये 7000 ते 10000 रुपये सुद्धा मिळू शकतात। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मोदी साहेबांकडून कोट्यावधी शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकार मिळून आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत आनंदाची ठरणार आहे। शेतात काम करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ बनणार आहे। त्यामुळे पाहूयात की नेमक्या कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही एक काम करा की सरकारकडून पूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणारच आहे। कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही। सरकारने हप्त्याची रक्कम देखील वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते। कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। शेतकरी योजनांचे हप्ते वाढवण्यात येणार आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयांवरून 3000 रुपये देखील होणार आहे। परंतु याची अधिकृत घोषणा GR आल्यावरती सर्व शेतकऱ्यांना समोर येईल।
पण त्याआधी सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे हप्ता जमा होत असताना तुमच्या मोबाईलवरती तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टॅटस ऍक्टिव्ह आहे का हे एकदा चेक करा. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती शेतकऱ्यांचे स्टॅटस जर बेनिफिशरी स्टॅटस कन्फर्म दाखवत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असून 8व्या इन्स्टॉलमेंटला प्रोसीड दाखवत आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता संक्रांतीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे मित्र. तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही EKYC प्रोसेस पूर्ण केली नसेल तर मोदीजींनी कितीही DBTचे बटन दाबलं आणि कितीही निधी वितरित केला तरी देखील त्या पैशाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचू शकणार नाही. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निधी मंजूर झाला असला तरी तुमच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा होत नाही. तुमचे बँक खाते देखील आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. तुमच्या सातबाऱ्याची नोंद पोर्टलवर असणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना शेतकऱ्यांची यादी देखील सरकार तयार करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. परंतु आता बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देखील सरकार सोडणार आहे. PM नरेंद्र मोदी साहेबांनी ही मोठी घोषणा केली असल्यामुळे 3,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. सरकार मोठा निर्णय घेत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. परंतु हे 8वा इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना शेतकऱ्यांना बेनिफिशरी स्टॅटस हे अप्रूव्ड असलं पाहिजे. नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवरती तुमचं बेनिफिशरी स्टॅटस हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर देखील तिथे असला पाहिजे. तेव्हाच तुमच्या मोबाईलवरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. जर तुमचं 8वा इन्स्टॉलमेंट प्रोसीड दाखवत असेल तर शेतकरी मित्रांनो, मकर संक्रांत तुमची गोड होणार आहे. बेनिफिशरी स्टॅटस अप्रूव्ड असणाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बळीराजांसाठी मकर संक्रांतीचा सण आनंदाचा ठरेल, कारण PM नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचबरोबर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निधी वितरित होत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी हप्ता वाढून जमा करू असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे 2,000 रुपये तर मिळणारच आहे, परंतु त्यासोबत आणखी पैसे वाढून देखील मिळू शकतात. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब DBTचे बटन दाबणार आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. ग्रामीण भागातील ज्या पतसंस्था असतील, ज्या खाजगी बँका असतील, तिथे हा हप्ता देखील जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत असताना सरसकट सर्व बँकांमध्ये हप्ता वितरित होणार आहे. सरकारी बँकांमध्ये देखील पैसे जमा होतील आणि खाजगी बँकांमध्ये देखील पैसे जमा होतील. सरसकट सर्व बँकांमध्ये हप्ता सोडण्याचे आदेश मोदी साहेबांनी दिले आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की त्यामुळे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळणार आहेत का हे बघा, कारण काही चुकांमुळे तुमचे पैसे जमा होण्याआधी अडचणी येऊ शकतात. तर शेतकऱ्यांनो, जर तुम्ही EKYC प्रोसेस पूर्ण केली नसेल तर मोदीजींनी कितीही बटन दाबलं तरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण अखेर इतक्या दिवसांची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याबाबत मोदी साहेबांनी मोठी घोषणा केली आहे. परंतु हे पैसे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना ज्या शेतकऱ्यांचे बेनिफिशरी स्टॅटस हे अप्रूव्ड दाखवणार आहे, त्याचबरोबर इन्स्टॉलमेंट प्रोसीड दाखवणार आहे, अशा शेतकऱ्यांना मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्तावरील पैशांचा लाभ होणार आहे. बळीराजांसाठी मकर संक्रांतीचा सण आनंदाचा ठरणार आहे. PM नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधीचा लाभ वितरित होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, जय हिंद, जय